नमस्कार, मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज। देवळा शहराचे विकास पुरुष माननीय श्री केदारनाथ अय्यर यांची भारत सरकारच्या नाफेड या संस्थेत संचालकपदी नियुक्ती झाली। नाफेड दिल्लीच्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी पदी निवड झाली। देवळ्याचे भूषण जिल्हा नेते, राजकारणातील चाणक्य, आदरणीय माननीय श्री केदारनाथ अय्यर यांची नाफेडच्या संचालकपदी निवड झाली। काल सायंकाळी देवळावासियांना अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण नानांच्या कार्यकर्त्यांनी 5 कंदील व शिवस्मारक परिसरातील जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली। काल लोकसभा निवडणूक झाली आणि आज ही आतिषबाजी। मग देवळावासियांना समजले की आपले नाना नाफेडच्या निवडणुकीत निवडून आले, तरी नाना कळवण संघाच्या निवडणुकीला उभे राहिले। तेव्हाच लक्षात आले नानांच्या डोक्यात भविष्यासाठी काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत। नानांच्या नशिबी राजयोग कधी आहे हे नियतीपुढे सांगता येत नाही, मात्र आजची नानांची नाफेडची वार्ता म्हणजेच मे महिन्यातील तापमानाच्या लाहीलाहीत सुद्धा श्रावण मासातील सरीसारखा निखळ आनंद द्विगुणित करणारा आहे। नानांच्या पदावर पोचले, त्यांना प्रामाणिक न्याय दिला, त्यामुळेच नानांचे नेतृत्व व कर्तृत्व अजून बहरले। नाना म्हणजेच न थकणारा अथक भगीरथ। आपल्या शेतकरी राजाला न्याय मिळावा यासाठी नानांचे अथक प्रयत्नाला आज खरे यश प्राप्त झाले आहे। नानासाहेब, आपणास मानाच्या व प्रतिष्ठित अशा दिल्ली स्थित नाफेडच्या संचालकपदी निवडून आलात। आपले रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी डोंगरगावकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज करिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत, डोंगरगाव।